हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. केदारनाथला जाणारं हेलिकॉप्टर कोसळलं, 5 भाविकांचा मृत्यू. गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामधली घटना. त्रिजुगी नारायण ते गौरीकुंडला जाताना हेलिकॉप्टर झालं होतं बेपत्ता. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2 दिवसात इराणचे 138 लोक ठार. मृतांमध्ये 9 अणुशास्त्रज्ञ आणि 20 मिलिटरी कमांडर. इराणच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचे 3 नागरिक ठार. इराणची अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सलाही धमकी. येत्या 24 तासामध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी, रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबई उपनगरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकणामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. रायगड आणि रत्नागिरीमध्ये नद्यांना पूर, तर घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी. जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर. पंढरपूरमध्ये आजपासून दर्शनासाठी मिळणार टोकन. तासनतास दर्शनासाठी ताटकळत राहणाऱ्यांना वेळेत दर्शन मिळणार. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची महत्वाची समन्वय बैठक. संघाच्या सर्व 32 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार. मुख्यमंत्री फडणवीसही सहभागी होण्याची शक्यता. महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी कंबर कसली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं मुंबईच्या घाटकोपरमध्ये शिबिर, तर ठाकरेंच्या शिवसेना शाखा प्रमुखांची 11 वाजता शिवसेना भवनामध्ये बैठक. एखाद्याला निवडून द्यायचं नाही म्हणजे मी काय करतो हे महाराष्ट्राला माहिती आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून दादांची पुन्हा एकदा फटकेबाजी. विद्यार्थी परीक्षा पास होण्यासाठीच बसतो. सुप्रिया सुळे यांच्याकडून विजयाचा विश्वास. भाजप आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. विशाल मुरुख या शेतकऱ्यावरती गुन्हा दाखल. ऑक्टोबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर करण्याच्या अटींवरती बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित. सक्तवसुली न थांबल्यास झाडाला बांधून ठेवू, कडूंचा इशारा. अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा मलबा उचलण्याचं काम पूर्ण, तर डीएनए जुळवण्याचं काम सुरू. अनेक कुटुंबीय अद्यापही मृतदेहांच्या प्रतीक्षेत. अमेरिकेमधून भारतामध्ये सोन्याची तस्करी. एअर इंडियाच्या क्रू मेंबरला डीआरआयकडून अटक. 1,41,40,00,000चं 1,373 ग्रॅम सोनं हस्तगत. नागपूरच्या त्रिशा विजवेचा मनालीमध्ये भीषण अपघात. झिप लाईनरचा बेल्ट तुटल्यामुळे 30 फुटांवरून पडली. त्रिशावरती नागपूरमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर प्रथमच मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडामध्ये होणार भेट. अमेरिकेमध्ये घरात शिरून 2 खासदारांवरती गोळीबार. महिला खासदारासह पती ठार, तर दुसरा खासदार जखमी. हल्लेखोर पोलिसांच्या वेशात आल्याची माहिती. दुबईमध्ये 67 मजली गगनचुंबी इमारतीला आग. 764 फ्लॅटमधल्या 3,820 लोकांची सुखरूपपणे सुटका. मरीन पिनॅकल इमारतीला आग 6 तासांनी आटोक्यात. नमस्कार, मी यामिनी दळवी. या बुलेटिनमध्ये